महत्त्वाची बातमी राज्यामध्ये अहिल्यानगर, बुलढाणा, जालना, नाशिक तसंच सांगलीमध्ये पावसाने हाहाकार माजवलाय। रस्ते आणि शेतीचं यामध्ये मोठं नुकसान झालंय। पाहूयात या जिल्ह्यामधील स्पेशल रिपोर्ट। अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला। अहिल्यानगर तालुक्यातल्या खडकी, खंडाळा आणि अकोळनेर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। वालुंबा नदीला पूर आल्यानं वाळकी गावात पूल पाण्याखाली गेला। पुलावरील रस्त्याचा काही भागही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला। पुराच्या पाण्यात वाहून आलेली झाडं जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करण्यात आली। पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे नदीकाठची दुकानं वाहून गेली। पुराच्या पाण्यामुळे खंडाळा गावातल्या शेतीचं मोठं नुकसान झालं। जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे पिकं आणि विजेचे खांब भुईसपाट झाले। वाऱ्यामुळे अनेक झाडं उन्मळून पडली। काही झाडं पुराच्या पाण्यात वाहून गेली। अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यात असलेलं आंबीत धरण ओव्हरफ्लो झाले। साधारणतः जून महिन्याच्या अखेरीस भरणारं आंबीत धरण यंदा मात्र मे महिन्यातच भरून वाहतंय। बुलढाणा जिल्ह्यालाही पावसानं झोडपलं। पश्चिम विदर्भाची जीवनवाहिनी असलेली पूर्णा नदी मे महिन्यातच प्रवाहित झाली। नदीकाठी असलेल्या विटभट्टी परिसरात पाणी शिरलं। शेवगाव ते संग्रामपूर रस्त्यावर जोरदार वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली। अनेक ठिकाणी विद्युत खांब आणि तारा रस्त्यावर कोसळल्या। जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला। दुधना नदी सध्या दुथडी भरून वाहते। मे महिन्यात पहिल्यांदाच दुधना नदीला पूर आलाय। बदनापूर तालुक्यातील वाहेगाव, वाकुळणी या गावात अतिवृष्टी झाली। जोरदार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून राहिले। धोपटेश्वर गावात एका शेतकऱ्याची विहीर जोरदार पावसामुळे ढासळली। धोपटेश्वर गावात मोसंबीच्या फळबागांचंही प्रचंड नुकसान झालं। वाऱ्यामुळे मोसंबी गळून पडली। हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास पावसानं हिरावून नेलाय। नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस बरसला। मुसळधार पावसामुळे अनेक हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान झालंय। शेतात काढून ठेवलेला कांदा पावसात भिजल्यानं खराब झाला। येवला तालुक्यातील नेखेडा गावातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। 10 ते 12 शेतकऱ्यांचा काढणीला आलेला 30 एकरवरचा कांदा पाण्यात भिजला। येवला तालुक्यातल्या देशवाने गावात 60 फूट खोल विहिरीचा कठडा खचला। शेजारी साठवलेले कांदे विहिरीत गेल्यामुळे शेतकऱ्याचं दुहेरी नुकसान झालं। निफाडमध्ये सुद्धा शेतात साठवलेला कांदा पावसाच्या पाण्यामध्ये भिजला। तर भिजलेला कांदा खरेदी करण्याकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्याने तो कांदा मेंढ्यांपुढे ओतून दिला। लासलगावमध्ये सलग 2 तास पावसानं जोरदार बॅटिंग केली। मुसळधार पावसामुळे दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडाली। दुकानांसमोर पावसाचं पाणी साचून राहिलं। तर इगतपुरी शहरातही जोरदार पाऊस बरसलाय।